नमस्कार मंडळी. पूर्वी लोकांकडे बराच वेळ असायचा. बऱ्याच वेळा पाहुणे मित्रमैत्रिणी मुक्कामासाठी एकमेकांच्या घरी असायचे. सगळे सण किंवा इतर कार्यक्रम सर्वजण मिळून पार पाडत. त्यामुळे स्वतंत्र अशा गेट टुगेदरची गरज भासत नव्हती. शिवाय सध्यासारखा मोबाईलचा जमानाही नसल्याने पत्र पाठवून किंवा प्रत्यक्ष भेटूनच खुशाली समजायची. सध्या मात्र परिस्थिती खूप वेगळी आहे. सगळ्यांचंच आयुष्य खूप धावपळीचं झालं आहे. सगळेच व्यस्त आहेत. कुणाकडेच वेळ नाही. अशा या मोबाईलमुळे तर एकमेकाकडे राहणं सोडाच, पण जाणं देखील होईनासं झालं आहे. पण याचा परिणाम म्हणजे मनावरचा ताण वाढत आहे. सगळं काही असूनही कशातच आनंद वाटत नाही. अशावेळी मनाला विरंगुळा म्हणून गेट टुगेदर हा यावरती रामबाण उपाय आहे असं मला वाटतं. आणि यासाठीच आम्हीही आमच्या शालेय जीवनातील मैत्रिणींचं छोटंसं गेट टुगेदर आयोजित केलं होतं. त्याविषयी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तर ऐका आमच्या गेट टुगेदरविषयी. आमचं गेट टुगेदर. एक दिवस सहजच सकाळी अंगणात मी व माझे पती संजय खुर्ची टाकून बसलो होतो. आणि काय गंमत, 10-12 चिमण्यांच्या चिवचिवाटानं आमचं लक्ष वेधून घेतलं. त्यातील 2-3 चिमण्या अंगणातील दोरीवर झोके घेत होत्या. काही अंगणात साचलेल्या पाण्यामध्ये मनसोक्त डुंबत होत्या. काही धान्य टिपत होत्या आणि एक चिमणी कुंडीतील अळूच्या पानावर बसून झुलत होती. त्यांचं हे चिवचिव पाहून असं वाटत होतं की त्या नक्कीच एकमेकींशी काहीतरी संवाद साधत आहेत. मला सहजच माझ्या शालेय जीवनाची आठवण झाली. खरंच आम्ही मैत्रिणी देखील अशाच होतो. केवढा चिवचिवाट असायचा आमचा. दररोज भेटत असूनही रोज नव्या दिवसाची नवी ओढ असायची. किती सुंदर होते ते दिवस. आज आम्ही सगळ्यांनीच आयुष्याची साठी ओलांडली. प्रत्येकजण आपापल्या संसारात व्यस्त आहेत. पण आज का कोण जाणे, उगीच वाटलं पुन्हा एकदा सर्व मैत्रिणी एकत्र येऊन असाच चिवचिवाट अनुभवायला मिळेल का. अंतर्मन कितीतरी वेळ भूतकाळातील शालेय विश्वात रमून गेलं. कितीतरी आनंदाचे क्षण क्षणात वेचले गेले. अक्षरशः थोड्या वेळासाठी मी स्वतःच विसरून गेले होते. बरीच वर्षे, जवळजवळ 45 वर्षे आम्ही साऱ्याजणी एकमेकींपासून दूर होतो. सहजच वाटून गेलं, अरे आपण इतकी वर्षे एकमेकींपासून दूर कसे काय राहू शकलो. पण शेवटी सत्य स्वीकारायला हवं असतं. मध्यंतरीच्या काळात शिक्षण, करिअर, नोकरी, संसार, मुलं, नवनवीन जबाबदाऱ्या, सततचं धावणं झालं होतं. जणू जगणंच विसरलो होतो. मित्र देखील हरवलेच होते, पण त्यांच्या आठवणी मात्र जिवंत होत्या. बराच वेळ मी स्वतःच विसरून मैत्रिणींच्या आठवणीत हरवून गेले होते. आणि जेव्हा भानावर आले तेव्हा हलकेच गालावर अश्रू ओघळत होते. अश्रू पुसता पुसता हसत हसत स्वतःलाच म्हणून गेले, वेडी कुठली. नंतर मात्र माझं मनच मला समजावू लागलं, अगं प्रत्येकाच्याच आयुष्यात असं घडत असतं. काळ का कुणासाठी थांबतो. पण काहीही म्हणा, बाहेरचं जग कितीही बदललं असलं तरी मैत्रीची ऊब वेगळीच असते. आजच्या या चिवचिवणाऱ्या चिमण्यांनी मला साऱ्या जुन्या मैत्रिणींची भेट घडवून आणण्याची कल्पना सुचवली. थोडक्यात काय तर आजच्या जमान्यातील गेट टुगेदर. माझी ही कल्पना जेव्हा माझे पती संजय यांना बोलून दाखवली तेव्हा त्यांनीही लगेचच त्यास होकार दिला. कारण त्यांचीही अवस्था आम्हा मैत्रिणींपेक्षा काही वेगळी नव्हती. त्यांचंही मित्रांशी बोलणं भेटणं पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. याची खंत त्यांनाही होतीच. मग आम्ही दोघे तयारीला लागलो. यामध्ये मैत्रिणींचे पत्ते शोधणे, मोबाईल नंबर मिळवणे, ग्रुप तयार करणे, मैत्रिणींशी तसेच त्यांच्या घरच्यांशी संवाद साधणे, निमंत्रण देणे इत्यादी गोष्टी सुरू झाल्या. आणि बघता बघता गेट टुगेदरचं स्वप्न सत्यात उतरण्यास सुरुवात झाली. या सर्व गोष्टीत दिवस कसे जात होते समजत नव्हतं. शेवटी या खटपटींना यश आलं आणि आमचं गेट टुगेदर आमच्या घरी बांबवडे येथे दिनांक 20 आणि 21 जून रोजी निश्चित केलं गेलं. साऱ्याजणी वेळेत वेळ काढून यायला तयार झाल्या. कारण आता लहानपणीची कट्टीबट्टी उरली नव्हती.
होती ती फक्त आणि फक्त भेटण्याची ओढ. बऱ्याच जणी दूरवरून मुंबई, पुणे इथूनही आल्या होत्या. खरं सांगू, 60 पार केल्यानंतर स्त्रीला बाकी काही नको असतं. हवं असतं ते फक्त स्वतःसाठी दिलखुलास जगणं, आणि हे शक्य असतं ते फक्त आणि फक्त मैत्रिणींच्या समवेतच. कारण तिथेच ती ओठांचे तट तोडून शब्दांची मुक्त उधळण करू शकते. झालं, साऱ्या मैत्रिणी तयारीला लागल्या होत्या. 2 दिवस अगोदरच बॅगा भरून ठेवल्या आहेत असे फोन येऊ लागले. आम्हा दोघा उभयतांनाही सर्वांच्या येण्याची आतुरता लागून राहिली होती. एकदाचा तो दिवस उजाडला. एक एक करीत साऱ्या चिमण्या जमू लागल्या आणि घर अगदी आनंदानं फुलून निघालं. साऱ्याजणी अंतरंगातून उमलून आल्या होत्या. सुखदुःखाच्या मनमोकळ्या गप्पा केव्हाच सुरू झाल्या होत्या. आठवणीच्या पावसात चिंब भिजूनही काही आठवणी ओंजळीत साठवण्याचा प्रयत्न करीत होत्या. प्रत्येकीच्या गाली गोड हसू फुललं होतं. हसता हसता कधी गंभीर, कधी हळव्या होऊन डोळे भरून येत. मध्येच कधीतरी आत लपलेलं बालपणही हळूच बाहेर डोकं काढत होतं. साऱ्यांच्या आठवणींना जणू नव्याने पालवी फुटली होती. पावसाची सर बरसून गेल्यानंतर ओसाड जमीन जशी फुलून येते तसंच काहीसं प्रत्येकीचं मन फुलून आलं होतं. विस्मृतीत गेलेले दिवस पुन्हा एकदा जागे झाले होते. त्यांना दिवस रात्र, चहा, जेवण, झोप, अंघोळ कशाचंच भान नव्हतं. किती बोलू आणि काय काय बोलू असं झालं होतं. मी मात्र त्यांच्या नकळत या साऱ्या आठवणी कॅमेऱ्यामध्ये कैद करीत होते. कारण या आठवणीच त्यांना आणि मलाही जगायला नवीन ऊर्जा देणार होत्या. हे सगळे प्रसंग पाहताना, अनुभवताना आम्ही दोघेही खूप सुखावून जात होतो. आणि आपण घेतलेला गेट टुगेदरचा निर्णय खरोखरच योग्य होता असं सारखं वाटत राहिलं. बघता बघता 2 दिवस कसे संपले समजलेच नाही. परतीची वाट धरावी लागणार या विचारानं चुचुणारं घर जणू अचानक मोकळं बनलं. आठवणींच्या गाठोड्यात नव्याने भर घालून साऱ्याजणी घेऊन निघाल्या होत्या. तरीही अजून खूप काही बोलायचं राहून गेलंय असं प्रत्येकीला वाटत होतं. अश्रूंचा बांध केव्हाच फुटला होता. कालपासून एकमेकींच्या डोळ्यात डोळे घालून बोलणाऱ्या आज अश्रू लपवण्यासाठी नजर टाळत होत्या. शेवटी एक एक करीत साऱ्या चिमण्या निघून गेल्या आणि पुन्हा एकदा घर आणि अंगणही सुनं सुनं वाटू लागलं. आम्हा उभयतांनाही काहीच सुचत नव्हतं. सुन्नपणे आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घेत होतो. खरंच कुणीतरी म्हटलंही आहे, लिखकर लाया था कागज पर परेशानियाँ, लिखकर लाया था कागज पर परेशानियाँ, दोस्तों ने उसे पतंग बनाकर उड़ाना सिखाया, दोस्तों ने उसे पतंग बनाकर उड़ाना सिखाया. खरंच किती सार्थ, वास्तव आणि अर्थपूर्ण आहे. मैत्रीची सर खरंच कोणत्याच नात्याला येऊ शकत नाही हे नक्की. साऱ्याजणी गेल्यानंतर घरामध्ये जायला नकोसं वाटत होतं. म्हणून बराच वेळ अंगणात बसून राहिलो आणि शेवटी या साऱ्या आठवणीतच झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा नवीन दिवस सुरू झाला. नेहमीप्रमाणे चिमण्या अंगणात चिवचिवत होत्या. पण आज त्यांचं चिवचिवणं हुरहुर लावणारं होतं. खरंच मैत्रीवरती किती लिहावं तेवढं थोडंच असतं, पण कुठेतरी थांबायला हवं. मात्र कॅलेंडरमध्ये काही तारखा मित्रांसाठी राखून ठेवायलाच हव्यात हे नक्की.